श्रीराम जय जय राम. प्रपंचात चुकलो कोठे याचा आढावा वाढदिवसाच्या निमित्ताने घ्यावा. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्याचा कसा आढावा घ्यावा या संबंधीचे निरूपण. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्ये असतात. माझे या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तींशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे जे करणे योग्य असेल ते करणे असा आहे. मनुष्याने मी आणि देह या दोहोंच्या बाबतीतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. मीचे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असं म्हणून चालणार नाही. याचं कारण असं आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करीत आहे. तो ती नोकरी कशाकरता करतो याचा विचार केला तर असे दिसते की ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसं मीचं जे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्य न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे. भगवंताचे अस्तित्व जागृत ठेवून त्याच्या नामात सदैव राहण्याचा प्रयत्न केला तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि वाढदिवस आनंदाचा होईल. श्रीराम. भगवंताची हवी स्मृती, कर्तव्याची जागृती. मधुर सदा बोलावे, मधुर नाम घ्यावे, श्रद्धेने घडतसे सदोदित जीवाशिवांची संगती, कर्तव्याची जागृती. कोठे चुकलो जाणावे, चुकीस नंतर टाळावे, सावधतेने परिश्रमाने साधून घेणे उन्नती, कर्तव्याची जागृती. उदबत्तीचा सुंदर वास, मुखात पक्वान्नांचा घास, अंतर्बाह्य तशी शोभावी, प्रभुभक्ताची आकृती, कर्तव्याची जागृती. भगवंताची हवी स्मृती, कर्तव्याची जागृती.